अनंत चतुर्दशी योग या राशींवर गणपती हनुमानाचा दुहेरी आशीर्वाद. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अनंत चतुर्दशी हा दिवस आलं की प्रत्येक भक्ताच्या हृदयात एकाच वेळी आनंद आणि ओलावा येतो. पण या दिवशी गणपती बाप्पाला निरोप द्यावा लागतो. विसर्जनाच्या वेळी डोळ्यात अश्रू दाटतात, मनात हुरहुर दाटून येते. तरीही एक खात्री असते, बाप्पा परत येतील, तेव्हाही आनंद घेऊन येतील. अनंत चतुर्दशी हा केवळ बाप्पाला निरोप देण्याचा दिवस नाही. या दिवशी एक विशेष दैवी योग तयार होतो. गणपती बाप्पा आणि हनुमानजी या दोघांचा दुहेरी आशीर्वाद काही भाग्यवान राशींवर वर्षावतो. गणेश म्हणजे विघ्नहर्ता, अडचणी दूर करणारे, तर हनुमान म्हणजे संकटमोचक, रक्षण करणारे. या दोघांच्या कृपेने ज्यांचं जीवन बदलणार आहे, त्यांचं भविष्य खरंच सोन्यासारखं उजळून निघतं. गणपती हनुमानाचा दुहेरी आशीर्वाद म्हणजे काय? गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणजे शुभारंभ, यश, ज्ञान, संपत्ती आणि आनंद. त्यांच्या कृपेने मार्गातील अडथळे दूर होतात. हनुमानाचं स्वरूप म्हणजे अपार शक्ती, धैर्य, भक्ती आणि संरक्षण. त्यांच्या कृपेने भय, रोग, शत्रू आणि संकट नष्ट होतात. जेव्हा या दोघांचा आशीर्वाद एकत्र मिळतो, तेव्हा माणसाच्या जीवनात एक मोठा टर्निंग पॉइंट येतो. अनेक वर्षांपासून अडकलेलं काम सहज पूर्ण होतं. नशिबाचे दरवाजे स्वतः उघडतात. निराशा संपून आशेची किरणं दिसतात. या राशींवर होणार दुहेरी कृपा. 1. मेष राशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मेष राशीवर बाप्पा आणि हनुमानाचा विशेष वर्धहस्त असेल. करिअरमध्ये मोठे यश मिळेल, नोकरीत बढती, व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल, अडकलेले धन परत मिळेल, कुटुंबात ऐक्य आणि आनंद वाढेल. हा दिवस मेष राशीसाठी नवी सुरुवात घेऊन येईल. 2. मिथुन राशी. मिथुन राशीवर गणपती हनुमानाचा दुहेरी आशीर्वाद चमत्कार घडविल. अचानक धनलाभ, जुनी गुंतवणूक फायद्यात जाईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठं यश मिळेल. विवाहयोग प्रबळ आहे, नवीन नाती जुळतील. मानसिक शांती मिळेल, त्रास दूर होईल. ज्यांचं मन खचलेलं होतं त्यांना आज नवा आत्मविश्वास मिळेल. 3. सिंह राशी. सिंह राशीसाठी हा दिवस आयुष्य बदलणारा ठरेल. प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरात नवीन सदस्याचं आगमन, कुटुंबात आनंदाची लाट येईल. करिअरमध्ये नवा टप्पा गाठला जाईल. सिंह राशीच्या लोकांनी आजपासून धाडसाने पावलं टाकली तर यश नक्की आहे. 4. तूळ राशी. तूळ राशीवर हनुमानाचा हात आणि बाप्पाची कृपा एकत्र असेल. कर्जबाजारीपणातून मुक्ती मिळेल, आरोग्य सुधारेल, जुने आजार कमी होतील, नात्यांमधील ताणतणाव दूर होतील, आर्थिक क्षेत्रात मोठी संधी मिळेल. हा दिवस तूळ राशीला सुख समृद्धीचा नवा अध्याय सुरू करून देईल. 5. मीन राशी. मीन राशीवर अनंत चतुर्दशीचा प्रभाव अनमोल ठरेल. अध्यात्माकडे झुकाव वाढेल, स्वप्नवत संधी मिळेल, नोकरी व्यवसायात अनपेक्षित प्रगती होईल. जीवनातील अंधार दूर होऊन नवी पहाट उगवेल. मीन राशीच्या लोकांना जाणवेल की देव त्यांच्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत. या दिवशी प्रत्येकाच्या मनात एक वेगळं वातावरण असतं. विसर्जनाच्या वेळी लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, पण ते अश्रू दुःखाचे नसतात, तर प्रेमाचे, भक्तीचे आणि समाधानाचे असतात. हनुमानाचं स्मरण केलं की त्या वेदना क्षणात नाहीशा होतात. गणेश हनुमानाच्या दुहेरी आशीर्वादाने भक्तांच्या जीवनात चमत्कार घडतात. जिथे अडथळे होते तिथे मार्ग सापडतो, जिथे अंधार होता तिथे प्रकाश येतो. अनंत चतुर्दशी हा दिवस तुम्हाला केवळ बाप्पाचा निरोप देण्यासाठी नाही, तर जीवनातल्या नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी आहे. जर तुम्ही श्रद्धेने बाप्पाची आरती केली, हनुमानाची प्रार्थना केली, तर दुहेरी आशीर्वाद तुमच्या वाट्याला नक्की येईल. या राशी भाग्यवान आहेत, पण खरं सांगायचं तर ज्याचं मन शुद्ध आहे, भक्ती निस्वार्थ आहे, त्याच्यावर बाप्पा हनुमानाची कृपा नेहमीच राहते. आज बाप्पाला निरोप देताना एवढंच लक्षात ठेवा, देव कधीच दूर जात नाहीत, ते फक्त वेगळ्या रूपाने आपल्या सोबत करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.